चित्त सशुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्ध ये वस्तू सिद्धी विचारेन न किंचित कर्म कोटिही. आता सांगतायत की ही जी मुक्ती आहे ही कर्म मी केली तर मुक्ती होईल की नाही. सांगतात बिलकुल नाही. चित्ताची मुक्ती तुम्हाला तुमची जी होईल ही चित्त शुद्धीने होईल. अंतःकरण शुद्धी झाली तरच त्याच्यामध्ये मुक्तीविषयीची वासना, मुक्तीविषयीची भावना, मुक्तीविषयीची इच्छा होऊ शकेल. अंतःकरण निर्मळ असेल तर. अंतःकरणामध्ये अनंत चिंता, अनंत काळजा, अनंत भीती ही जर बसलेली असेल तर कधीही मुक्तीची प्राप्ती व्हावी ही जराही इच्छा होण्याचा संभव नाही. आज बघा हे शुद्ध तुम्ही केलेलं आहे, व्यवस्थित भर वगैरे घातलेला, आजूबाजूला कचरा बाजूला करून ठेवलेला आहे, सुंदर हे रमणीय वातावरण तुम्ही निर्माण केलं आहे. बसावं, चिंतन करावं असं वाटत असतं. इथे जर काय पडलेलं असेल, हगानदारी असेल, इथे जर शेण पडलेलं असेल, इथे जर कुडा कचरा कबाड पडलेलं असेल तर बसून चिंतन मनन करणं योग्य आहे का? नाही. जेवायच्या अगोदर आपण सगळं झाडतो की नाही? जेवायच्या अगोदर बाहेर जेवायचं असेल तरी आपण झाडझूड करून टाकतो की नाही? पाणी टाकतो, सडा सारवण करतो की नाही? हे कशाला? पवित्र ज्या ठिकाणी वातावरण असतं त्या ठिकाणी मन शुद्ध होतं. तशा तऱ्हेने अंतःकरण शुद्ध झालं तरी या शुद्ध अंतःकरणामध्ये मुक्तीच्या वासना जागृत होऊ शकतात. काय? मुक्तीची इच्छा निर्माण होऊ शकते. म्हणून काय सांगतात? अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे. तर कर्म कशासाठी करायचं? सेवा चाकरी करायची, संतांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, बांधवांची सेवा करायची. पण कशासाठी सेवा करायची? हे अंतःकरण शुद्ध होण्यासाठी. कर्म हे मुक्तीसाठी नाही, कर्म हे अंतःकरण शुद्धीसाठी. हा निर्णय करून ठेवा एकदा. वस्तू म्हणून सांगितल्यानंतर आपला काय? ही वस्तू आहे, ही वस्तू भंगार आहे, ही वस्तू उपयोगी आहे, म्हणजे या लौकिक वस्तू झाल्या ना. पण ज्या वेळेला तत्वज्ञानामध्ये आपण वस्तू म्हणतो तिथे ब्रह्मतत्वाकडे वस्तू जातो. वस्तू म्हणजे जी वास्तव असणारी वस्तू, जी असणारी वस्तू, जी सत्य वस्तू, सत्स्वरूप वस्तू, जेच खरं आहे त्याला काय म्हटलं जातं? वस्तू. वस्तू उपलब्ध ये म्हणजे वस्तूच्या ज्ञानासाठी काय? कर्म करता येत नाही. ज्ञान हे कितीही तुम्ही कर्म केलं तरी मिळणार नाही. ज्ञान कशासाठी मिळेल? कर्म कशासाठी करायचं आहे? अंतःकरण आपलं आपणाला सुधारण्यासाठी, आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपण काय करायचं आहे? कर्म करायचं आहे. लक्षात एकदा भेद लक्षात आलाय काय? वस्तूचा अर्थ काय? ज्या वेळेला तत्वज्ञानामध्ये वस्तू हा शब्द ज्या वेळेला येत असेल त्या वस्तू शब्दाचा अर्थ काय? परमात्म तत्व, भगवत तत्व, ब्रह्म तत्व हा अर्थ झाला. कशाचा अर्थ झाला? वस्तू. ह्या वस्तूची उपलब्धी म्हणजे काय? परमार्थ तत्वाचं ज्ञान, याला काय म्हणतात? वस्तू उपलब्धी. परमार्थ तत्वाचं ज्ञान होण्यासाठी काय उपयोग आहे का? एकाने सांगितले की कर्म केलं तर मला परमात्माचं ज्ञान होईल की नाही? सांगतायत बिलकुल नाही. कर्म कितीही तुम्ही केलं तरी तुम्हाला ज्ञान होणार नाही, परमात्माचं ज्ञान होणार नाही. मग कर्म केलं तर काय होईल? तात्काळ काय होईल? अंतःकरण शुद्धी होईल. अंतःकरण कशासाठी? कर्म कशासाठी करायचं? आपला अहंकार निघून जाण्यासाठी, आपल्या अंतःकरणामध्ये आपण चांगलं काम केलेलं आहे अशा रेखा आखल्या जाण्यासाठी, आकार निर्माण करण्यासाठी. मी चांगलंच काम केलेलं आहे, निषिद्ध कर्म मी केलेलं नाही, ही आत्मसमाधानाची भावना. मी निर्मळ आहे, माझ्यामध्ये पाप कर्म मी कधीही केलेलं नाही, मी निषिद्ध कर्म कधीही केलेलं नाही आहे, मी सदैव चांगलीच कर्म केलंय, ही आतल्या आतून जर गवाही तुमची येत असेल तर समजायचं तुमचं अंतःकरण शुद्ध आहे. आपण दयाळू आहेत, आपण क्षमाशील आहेत, आपण न रागावणारे आहेत, आपण प्रेम करणारे आहात, सगळ्यावर प्रेम करणारे आहेत, सगळ्यामध्ये समता दाखवणारे आहेत.
जेवढं जमेल तेवढी सगळ्या प्रत्येकाला मदत करणारे आहेत. तर आपलं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे, आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. अंतःकरण शुद्ध कशाने होईल? ठासून सांगतात. कशाने होतंय? कर्म कशासाठी? अंतःकरण शुद्ध ये कशासाठी साहेब? चित्त शुद्ध ये कर्म. चित्त म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी कर्म लागतं. आणि कशासाठी कर्म? परमार्थ वस्तूचं ज्ञान होण्यासाठी कर्म नाही. मग परमार्थ तत्वाचं ज्ञान कशाने होईल? सांगतात, निर्णय करून सांगतात, वस्तुसिद्धी विचारेण. परमात्माचं ज्ञान विचारानेच होईल. असंच बसून सिद्ध महात्म्याच्या, ज्ञानी महात्म्याच्या सत्संगामध्ये बसूनच परमात्म तत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. विचार केल्यानंतर प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर, या प्रश्नाचं उत्तर काय, या प्रश्नाचं उत्तर काय, संशय काय, निर्णय काय, अशा तऱ्हेने विचार केल्यानंतरच परमात्म तत्वाचं ज्ञान होईल. आणि पुन्हा तेच सांगितलं, मग कशाने होणार नाही? शेकडो कर्म केलं तरी होणार नाही. बरोबर आहे? काय सांगितलंय? काय ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? कर्म, याचा विचार होत आहे की कर्म कशासाठी करायचं. काय त्याने प्रश्न विचारलेला आहे की मी जर कर्म करत राहिलो तर मला आत्मज्ञान होईल की नाही होईल? त्याचं उत्तर दिलं आहे की कर्म तू केलास, सत्कर्म केलात तर तुझं चित्त शुद्ध होईल, पण आत्मज्ञान होणार नाही. मग प्रश्न, त्याच्या पुढचा प्रश्न आहे, कर्माने जर, मग आत्मज्ञान कशाने होईल? तर आत्मसिद्धी विचारेणं. काय सांगतायत? वस्तुसिद्धी विचारेणं. वस्तूची सिद्धी, परमार्थ वस्तूची सिद्धी, यथार्थ ज्ञान हे विचार करूनच होईल. कशाने? परमात्म सिद्धीचा, वस्तुसिद्धीचा, यथार्थ ज्ञानाचा, परमात्म तत्वज्ञानाचा मार्ग काय? विचार. काय करायचं? विचार. तुम्ही पुस्तकातले किडे आहेत, नुसतं पुस्तकच घेऊन बसता, काहीच करत नाही. काहीच करायचं नाही म्हणजे काय? म्हणजे नामस्मरण करा ना, नामस्मरण करा, देवळात जावा, एवढा मोठा गंध लावा, असा शेंदुराचा गंध लावा, सगळं करा ना. हे करायचं का नाही करायचं? करायचं. कोणी करायचं? ज्याला दुसरं काही जमत नाही त्याने करायचं, होय ना? करायचं त्याने. ज्याला कोणाला काही जमत नाही आहे त्याने ते करायचं. पण जेव्हा तुम्ही म्हणाल, तुमचा ह्या निर्णयाला आलायत ना की माझी मुक्ती झाली पाहिजे, या निर्णयाला आलेला आहेत ना, या निर्णयाला जर आलेला आहे तर तुम्ही देवळात जाणार नाही की नाही? जाणार. जाशाल. कशासाठी? पहिल्यासारखे जाणार नाही, दुसऱ्या लोकांना मार्ग दाखवावा म्हणून जाशाल सुद्धा. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यासारखं प्रेम राहणार नाही. बरोबर? आणि तुम्ही तुमचा जास्त वेळ कशामध्ये द्याल? नामस्मरणापेक्षा, जपापेक्षा, इकडे तिकडे तीर्थयात्रा करण्यापेक्षा तुम्ही कशामध्ये? विचारामध्ये वेळ द्या. कशामध्ये? विचार. दुसरे लोक तुमची काय टिंगल टवाळी करतील, हे काय काय हे असलं काय पुस्तकं वाचून काय भगवंताची प्रेम होतं काय? भगवंताची प्राप्ती होते काय? नामस्मरण करा, जप करा, ध्यान करा, काहीतरी करत बसा. तुम्ही त्याची काय काळजी करू नका. इथे सांगितले काय? वस्तुसिद्धी विचारेणं. कशाने सांगितलंय? वस्तुसिद्धी कशाने होणार आहे? तत्वज्ञानी लोकांच्या बरोबर बसून आत्मचर्चा करण्यानेच काय वस्तूची सिद्धी होणार आहे, मुक्तीची स्थिती प्राप्त होणार आहे. आणि कशाने नाही होणार आहे तेही सांगते. न किंचित कर्म कोटीभी, कोटी कोटी तुम्ही कर्म करत राहा, परमार्थ सिद्धी तुमची होणार नाही, परमात्म तत्वाची सिद्धी होणार नाही. हे सगळ्या तत्वज्ञानाचा हा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? अंतःकरण शुद्ध करण्यासाठी कर्म करा. ठीक आहे ना? पण अंतःकरण शुद्ध झालं, कळायला लागलं, आतमध्ये वैराग्य यायला लागले, आतमध्ये मुक्तीची इच्छा जागायला लागली, आस निर्माण व्हायला लागले. सज्जन कोणीतरी मिळेल, कोणीतरी साधू मिळेल, कोणीतरी मला बोध करेल, अशी ज्या वेळेला इच्छा व्हायला लागली, कुठे मिळेल, कसे मिळेल, काय केलं, कुठे जाऊ, असं ज्या वेळेला व्हायला लागेल त्यावेळेला तुम्ही आता बाकीच्या ह्याच्यामध्ये
1 महिना गेलाय कुठे तीर्थयात्रेला गेलेला आहे, 4 धाम. किती रुपये खर्च केले? 30,000 रुपये खर्च केले. एका माणसाला किती खर्च? 30,000 रुपये खर्च. बरोबर आहे ना? तर मग हे 30,000 रुपये तुम्ही केलं तर एक सत्संग होऊ शकतो की नाही? एक सत्संग केला तर त्या तीर्थयात्रेचं पुण्य मिळू शकतं की नाही? अज्ञान काळामध्ये तीर्थयात्रा करावी, काही हरकत नाही, कारण अज्ञान आहे. काहीतरी करतोय ना, तीर्थयात्रा करतोय ना, ठीक आहे, पैसे आहेत तुझ्याजवळ, पण एकदा समजायला लागल्यानंतर आता हे पैसे वाया घालायचे नाही. ठीक आहे, हे पैसे कशासाठी घालायचे? मग अशी समजदार माणसं करतात, ते खूप करतात अशी. ठीक आहे, नावं कशाला घ्यायची? त्यांना सुद्धा नाही आवडणार, नावं घेतलेलं आवडणार नाही, असं नको. सगळ्यांसमोर आमची नावं फुकट बदलू नका. पण अशी माणसं असतात की तीर्थयाला जायचं निर्णय करायचा ना, पण स्वामीजींनी सांगितलेलं मग आता काय करणार आपण? काय झालं, आपली इथेच तीर्थयात्रा, आपण हा कुठल्या तरी सत्संगासाठी देऊया. सत्संग होऊ दे, ऐकतील 100 माणसं 50 माणसं ऐकतील, त्यांचं जेवण खाण होईल, त्याचा तंबू उभा राहील, हे होईल असं. तेव्हा आता ही तीर्थयात्रा, हे समजा, कर्म कितीही तुम्ही केलीत तरी त्यांनी परमार्थ सिद्धी होणार नाही. परमार्थ सिद्धी, वस्तूची सिद्धी ही कशाने होणार आहे? विचारानेच होणार. विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. संसाराचा नाही, परमात्म तत्वाचा विचार करा. परमात्म तत्वाचा विचार करा. संसाराची चिंता सोडून द्या. संसाराची चिंता परमात्म्यावर सोडा, प्रारब्धावर सोडा. जसं होईल तसं होईल. त्याच्यासाठी पोटापुरते काम, अगत्य तो राम. आपण जे म्हणतोय तेवढंच करायचं, जेवढं पोटापुरतं आवश्यक आहे तेवढं करायचं आहे. पण परमात्म चिंतनासाठी भरपूर वेळ आपण द्यायचा आहे. हे जर तुम्ही ठरवलं तर आजचं काय, आजचा दिवस सफल झाला. आता आपण या